नमस्कार मित्रांनो, ऊसाची FRP ही ऊस कारखान्यास दिल्यापासून 15 दिवसात द्यावी असा नियम आहे. पण असे असतानाही राज्यातील बरेच साखर कारखाने याकडे दुर्लक्ष करतात आणि शेतकऱ्याचे कोट्यवधी रुपये थकवले जातात. आता राज्यातील जवळजवळ सर्वच कारखान्याचे गाळप हे पूर्ण होऊन बरेच दिवस झाले, पण अद्याप ही FRP रक्कम देणे बाकी आहे. अशातच आता पूर्वीचा वसंत सहकारी साखर कारखाना आणि आताच्या घडीला हा भैरवनाथ शुगर फॅक्टरीने भाड्याने घेतलेल्या कारखान्यातील ऊसाच्या बिलासाठी तेथील शेतकरी नेते चितांगराव कदम यांनी बेमुदत उपोषण सुरू केलेले आहे. वसंत सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे जानेवारी महिन्यापासूनचे केन पेमेंट अद्याप मिळालेले नाही. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शेतकरी नेते चितांगराव कदम हे शनिवारपासून म्हणजेच 4 तारखेपासून शेतकऱ्यासह कारखान्याच्या प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषणाला बसले आहेत. वसंत सहकारी साखर कारखाना सध्या भैरवनाथ शुगर फॅक्टरीने भाडे तत्वावर चालवायला घेतलेला आहे. मात्र 1 जानेवारीपासून आज तागायत गाळप झालेल्या ऊसाचे पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालेले नाहीत. नियमानुसार ऊस कारखान्याला घातल्यानंतर 14 दिवसाच्या आत पेमेंट मिळणे बंधनकारक असताना अनेक महिने उलटूनही मोबदला न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. शिवसेना नेते चितांगराव कदम यांनी 4 दिवसापूर्वी 31 मार्च पर्यंत शेतकऱ्याच्या खात्यात पेमेंट केले जावे, अन्यथा आंदोलन करू असा इशारा कारखाना प्रशासनाला दिला होता. तरी देखील कारखाना प्रशासनाने ऊसाचे थकीत पेमेंट ऊस उत्पादक शेतकऱ्याच्या खात्यात जमा न केल्याने त्यांनी उपोषणाला सुरुवात केली आहे. या उपोषणाला परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पाठिंबा दर्शवला आहे. शेतकरी आर्थिक विवंचनेत आहेत. मुलाचे शिक्षण, औषधोपचार आणि दैनंदिन उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर आहे. शासनाच्या नियमांची पायमल्ली करत कारखाना प्रशासनाने शेतकऱ्याचे पैसे अडवून ठेवले आहेत. जोपर्यंत थकीत पेमेंट मिळत नाही तोपर्यंत हे उपोषण मागे घेतले जाणार नाही, असे शेतकरी नेते चितांगराव कदम यांनी सांगितले आहे. धन्यवाद.